तर कर्नाटकातलेही कुठचेही छोटे मोठे राजे मला काही आडवे येणार नाहीये. मला विरोध जर पत्करावा लागणार असेल तर तो फक्त ह्या एका मुलाचा पत्करायला लागणार आहे. आणि त्यामुळे तो पूर्णतः त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट होता. म्हणून त्याने काय केलं की त्याने ठरवलं की शाहू महाराजांनाच तख्तावरनं उडवून टाकायचं. म्हणून त्याने संभाजी महाराज जे कोल्हापूरचे होते ते आणि नागपूरचे कान्होजी भोसले, म्हणजे आत्ता जे तुम्ही रघुजी भोसले वगैरे यांची तलवार आली वगैरे जी बातमी ऐकलेली आहे, त्यांच्या वंशातले ते म्हणजे काका होते ते त्यांचे, त्यांना आणि काही मराठा मंडळातले जे काही सरदार होते त्यांना फितवलं, आपल्या बाजूनी करून घेतलं आणि त्यांनी शाहू महाराजांच्या राज्यावरती स्वारी केली. आता अशा वेळेला मला वाचवू शकणारा फक्त बाजीराव पेशवा आहे हे शाहू महाराजांना पक्क माहिती होतं. कारण शाहूराव महाराजांच्या पत्रात एकदाचा चक्क उल्लेख आहे की उद्या जर मला कोणी सांगितलं की 1,00,000 सैन्य आणि बाजीराव पेशवा ह्याच्यामध्ये एकाची निवड कर तर मी बाजीरावाची करेन, मला लाखाच्या सैन्याची गरज पडणार नाही. इतका विश्वास त्यांच्यावरती होता. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की ही स्वारी तूच करायचीस. आणि त्यांनी अर्थातच ताबडतोब मोहिमेचा काय आपल्याला आखणी केली. आणि पहिलं जर काय केलं असेल तर शाहू महाराजांना पुरंदर किल्ल्यावरती हलवलं, का की त्यांना कोणी हातलं म्हणजे हे करू नये, हर्ट करू नये याच्यासाठी. आणि चिमाजी अप्पा आणि 2 मराठा सरदार यांना त्यांनी त्यांच्या बंदोबस्तासाठी आणि पुणे प्रांताच्या बंदोबस्तासाठी, कारण निजाम पुणे प्रांतावर चालून येणार याची त्यांना पक्की खात्री होती, आज नाही उद्या तो येणार आहे नक्कीच, त्यामुळे हा प्रांत सांभाळण्यासाठी असं त्यांना ते ठेवलं. आणि ते मोहिमेवरती निघाले. मोहिमेवरती निघाल्यावरती त्यांना पक्क माहिती होतं की निजाम पहिला येऊन कुठे येणार तर औरंगाबादला येणार, कारण औरंगाबाद ही त्याची जुनी राजधानी होती, त्याचं पक्क ठाणं तिथे होतं. निजाम औरंगाबादला पोचायच्या आत बाजीराव साहेब आपल्या घोडदळासह तिथे जाऊन पोचले. आता इथे ना एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगेन जी तुम्हाला जनरल स्टोरीज ज्या येतात तुम्हाला त्याच्यामध्ये ती तुम्हाला कोणी सांगणार नाही. निजामाचं लष्कर कसं आहे, त्याचं ते चालतं कसं याचा त्यांनी अभ्यास केलेला होता फतेहगडाच्या लढाईमध्ये. निजामाचं घोडदळ हे नेहमी आघाडीवर असायचं, डाव्या आणि उजव्या बगलेला कायम घोडदळ असायचं, 3 भागांमध्ये घोडदळ असायचं. मध्यात निजाम स्वतः असायचा, त्याच्यानंतर खजिना असायचा, त्याच्यामागे जनाना असायचा त्याच्यामागे पूर्ण त्याचं पायदळ चालायचं, त्याच्यामागे रसद असायची, रसदीच्या मागे हत्ती आणि तोफखाना आणि त्याच्या मागे बाजार बुडगे, ही अशी पद्धती होती. आणि साधारण 60-70 हजाराचं सैनिक घेऊन तो बरोबर निघालेला होता मराठी साम्राज्याला संपवायला म्हणून. त्यामुळे त्याचं ते संपूर्ण लटांबर किती मोठं असेल याची कल्पना करा. आणि मुघल सरदारांची सगळ्यांचीच लटांबर याच पद्धतीने होती, कारण त्यांना डेरे राहुट्या सगळंच लागायचं त्यामुळे हे यांचा स्पीड जो होता तो दिवसाला जेमतेम 10-12 किलोमीटर प्रवास त्यांचा व्हायचा एका दिवसामध्ये त्या सगळ्या लटांबराचा. आणि त्याच ठिकाणी मराठी घोडेस्वार कसा असायचा तर तो अत्यंत सुटसुटीत असायचा, त्याला डेरे राहुट्या कधीच लागल्या नाही, त्याची रसद व्हायला कधीच बैल आणि घोडी बैल किंवा गाढवं नसायची. मराठी घोडेस्वार कसा असायचा तर घोड्याच्या पाठीवरती एक खोळ घातलेली असायची. आपण फ्रीजवर घालतो ना धूळ येऊ नये म्हणून, त्याला खण असतात दोन्ही बाजूनी, तशी खोळ घोड्यावरती असायची. त्या खोळीमध्ये त्याची स्वतःची रसद असायची, म्हणजे जे काय डाळ तांदूळ असेल, भाकरीचं पीठ, मीठ, मसाले, तेलाची एक छोटी गुदली, काही औषधं असतील तर ती, हे सगळं ते त्याच्यात असायचं. आणि घोड्यासाठी हरभरे ठेवलेले असायचे, कारण घोड्याला तोबरा द्यायला लागतो दरवेळेला, त्यामुळे हे त्याच्यात इथे असायचं. त्याच्यावरती त्याचं खोगीर कसलेलं असायचं, खोगीरावरती तो स्वतःची सगळी आयुधं घेऊन तो बसायचा, म्हणजे बर्ची, ढाल, तलवार आणि मग प्रत्येकाचं जे काय दुसरं हत्यार असेल, मग ते भाला असं, विटा असेल, धनुष्यबाण असेल, बंदूक असेल ते. आता हे रसद तर घेतली तुम्ही हो, पण ती खायची कशी, शिजवायची कशी? मराठा सैनिक एकदाच स्वयंपाक करायचा जेव्हा तो रात्री मुक्कामाला कुठेतरी थांबायचा तेव्हा, आणि त्याच्याजवळ फक्त 3 भांडी असायची. पूर्वी आपल्या आई आजींकडे लोखंडी खोल तवे असायचे, तो तवा एक त्याच्याकडे असायचा, तोही दोरीने पाठीवर बांधलेला असायचा. त्या तव्याचे सुद्धा 2 प्रयोग.
की जेव्हा जेवण बनवायचंय तेव्हा त्याच्यात जेवण बनवायचं, म्हणजे त्याच्यातच भाकरीचं पीठ मळा, त्याच्यातच भाकरी करा, ती बाजूला ठेवून द्यायची, त्याच्यातच कालवण करायचं, जे काय असेल ते रात्री खायचं, उरलेलं असेल ते त्या भाकरीवरती ओतायचं, गाठोड्यात बांधायचं आणि घोड्यावरती लावून टाकायचं. आणि ज्या वेळेला तो लढाईला उभा राहायचा तेव्हा ढाल पाठीची असते ती काढून घेतो ना आपण, पाठून भोसकणाऱ्याला तो तवा तुम्हाला त्याला एक सुरक्षाही मिळायची त्याच्याबरोबर, त्यामुळे तव्याचे सुद्धा तो 2 उपयोग करायचा. आणि त्याच्याशिवाय एक घोंगडं असायचं त्याच्यावर, जे त्याला ऊन पाऊस थंडी रात्री झोपायला सगळ्याला तो एकच त्याचा उपयोग असायचा. पाठीचं डोक्याचं पागोटं काढायचं आणि ते पांघरुण म्हणून वापरायचं. इतका सुटसुटीत घोडेस्वार असल्यावरती आणि इतकं सुटसुटीत सैन्य असल्यानंतर त्याचा वेग काय असेल, त्यात ते बाजीरावाचं सैन्य होतं, त्याने प्रशिक्षित केलेलं सैन्य होतं. त्या सैन्याचा वेग कधी दिवसाला 40 किलोमीटर, कधी 60 किलोमीटर, दिल्ली स्वारीत तर त्यांचा घोड्याचा वेग 80 किलोमीटर पर दिवशी त्यांनी त्या याच्यात गाठलेला आहे. ज्या काळामध्ये धडपणे रस्ते नव्हते, नद्या ओलांडायला जागा नव्हती, कुठच्याही सोयी नव्हत्या, त्या काळामध्ये त्यांचा हा वेग होता. आता ही जी आहे, आता इथे बाजीराव साहेबांनी सुरू केली ती पळापळीची लढाई. त्यांनी औरंगाबाद त्याचं लुटलं. त्याला माहिती होतं औरंगाबाद लुटल्यावर निजाम माझ्या पाठी येणार, त्याप्रमाणे तो धावत पळत औरंगाबादला आला. तोपर्यंत ते मराठवाड्यात घुसले. पूर्ण मराठवाडा त्यांनी लुटायला सुरुवात केली. आता या वेगातला जो फरक आहे ना, त्याच्यामुळे निजामात किंवा कुठच्याही शत्रूत आणि त्यांच्यात साधारण 3-4 दिवसाचा फरक हा कायमच पडायचा. कारण 20 किलोमीटर आणि 80 किलोमीटर हे कुठे तुम्ही भरून काढणार, त्यामुळे तो पाठीवर येसोपर्यंत यांचं लुटून पिटून मध्ये वेळ मिळायचा त्यांना. तो निजामाचा प्रदेश होता, त्यामुळे तो त्यांनी छानपैकी लुटून काढला. बरं, लुटल्यानंतर ताबडतोब तिथल्या सावकारांशी त्याच्या हुंड्या बनवून त्या ताबडतोब शाहू महाराजांकडे पाठवून दिल्या जायच्या. त्या कधीही त्यांनी स्वतःसाठी नाही ठेवल्या. जेवढं त्यांनी मिळवलंय तेवढं सगळं शाहू महाराजांच्या पायावरती ओतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शाहू महाराज जे काढून देतील ते अत्यंत गोड मनाने घेतलेलं आहे. हा किती निष्ठा असतील त्यांच्या ह्या बाबतीमध्ये. कधी 1 पैशाचा गैरव्यवहार नाही केला आजच्या राजकारण्यांसारखा त्यांनी. अर्थात म्हणूनच ते बाजीराव पेशवे होते. निजाम मराठवाड्यात घुसला. आता पुढच्या काळात पुढचे मी ना आता फक्त टप्पे सांगत जाते, कारण ते आपल्याला थोडंसं वेळेचं पण भान ठेवायला हवं म्हणून. मराठवाड्यानंतर ते दक्षिण विदर्भात शिरले, म्हणजे नागपूरच्या खालच्या भागात. त्याच्यानंतर ते उत्तर विदर्भात म्हणजे नागपूरच्या वरच्या भागात घुसले. तिथे निजाम आल्यानंतर ते खानदेशात गेले, म्हणजे नाशिकच्या वरचा भाग, धुळे, जळगाव वगैरे हा सगळ्या भागामध्येच गेलं. बरं, या सगळ्या ठिकाणी लुटालूट, चौथाई वसुली, देशमुखी वसुली हे प्रकार चालूच होते. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी अशी हूल उठवली की मी बुऱ्हाणपूरवरती चालून जातोय. बुऱ्हाणपूर लुटणं निजामाला परवडणारं नव्हतं, कारण तुम्ही ज्यांनी संभाजी पिक्चर पाहिला असेल त्यांनी सुद्धा बुऱ्हाणपूरची लूट पाहिली असेल संभाजी महाराजांची. बुऱ्हाणपूर हे मुघलांचं एक अत्यंत समृद्ध शहर आणि त्याची जी काही आवक किंवा टॅक्स यायचा तो मुघल बादशहाच्या पर्सनल खर्चासाठी दिला जायचा. जर बुऱ्हाणपूर लुटलं तर मग काही निजामाची शामत नव्हती, त्यामुळे तो धावत पळत बुऱ्हाणपूरला शिरला. आणि बाजीराव पेशवे तिथे गेलेच नाहीत, ते सरळ माळव्यात गेले. तो माळव्यात आला, ते गुजरातेत गेले. आणि त्याला पक्क माहिती होतं की तो गुजरातमध्ये येणार नाही, कारण गुजरातचा जो सुभेदार होता सरबुलंद खान म्हणून, त्याचं आणि त्याचं हाडबैर होतं. तोही मुघलांचा सरदार, पण दोघांच्यात हाडबैर होतं. आणि तो आता कुठे जाणार? आता आपल्या हातात बाजीराव येत नाहीये म्हटल्यानंतर तो त्याच्या मर्मस्थानावर घाव घालायला जाणार, आणि ते म्हणजे पुणे. तो पुण्याकडे वळणार हे त्यांना 100% माहिती होतं. गुजरातमध्ये त्यांनी लूट केली, पण सरबुलंद खानाला माहिती होतं की मी काही बाजीरावाला तोंड देण्याची माझी काही कपॅसिटी नाहीये. त्याच्यामुळे त्याने पहिल्यांदाच खंडणी बिंडणी देऊन ते संपवून टाकलं. स्वतःच्या लष्कराला थोडीशी विश्रांती दिली. आणि जसा निजाम पुण्याकडे वळला, पुणे प्रांतात शिरला, तसे बाजीराव साहेब नाशिकवरनं डायरेक्टली औरंगाबादला गेले आणि त्यांनी पुन्हा औरंगाबाद लुटलं. आणि ह्याच्यामध्ये हे मी आता तुम्हाला 2 मिनिटात सांगितलं सगळं, पण पहिलं औरंगाबाद जे लुटलेलं आहे ते फेब्रुवारी 1727 मध्ये लुटलेलं आहे, आणि दुसरं जे लुटलेलं आहे ते मार्च 1728 ला लुटलंय.
1 वर्ष निजामाला ह्या संपूर्ण लटांबराबरोबर ते आपल्या मागे दौडवत ठेवलेलं होतं. काय दमछाक केली असेल त्याने मुघलांची ते बघा. आणि जसा अर्थातच निजामाला ते अशक्य होतं की औरंगाबाद लुटलं जात असताना तो ती पुण्यात प्रांतात थांबणं, त्यामुळे तो सरळ औरंगाबादला गेला. आता मला हव्या त्या जागी, मला हव्या त्या क्षेत्रावरती शत्रूनी आलं पाहिजे आणि मग मी त्याला हे करणार. मी म्हणेन त्या जागेवरती शत्रूला आणून सोपणं हा खरा गनिमी कावा, मग तो शिवाजी महाराजांचा असो, तो बाजीराव पेशव्यांचा असो, तो मराठ्यांच्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला तो दिसून शकतो. आणि तिथे त्याला त्याच्यापर्यंत वार्ता पोहोचवायचे ते काही वेळेला. त्याप्रमाणे पालखेडला बाजीराव गेला हे त्यांनी एक केलं. आता पालखेडला जायचं असेल औरंगाबादवरनं तर गोदावरी पार करावी लागते. आता ह्या माळव्या बिळव्यात जाताना सुद्धा त्यांनी गोदावरी, तापी आणि नर्मदा या 3 नद्या, विंध्य पर्वत हे सगळं त्याला ओलांडायला लावलं, तर परत येताना ओलांडायला लावलं, तर हे सगळं केलेलं होतं. परत एकदा गोदावरी त्याला ओलांडायला लावली. ही नदी ओलांडताना सुद्धा नेहमी असंच होतं की घुडदळ पुढे जातं. निजाम जायचा, जनाना जायचा, खजिना जायचा, रसद जायची, पायदळ जायचं, त्याच्या मागे रसद जायची आणि सगळ्यात शेवटी हत्ती आणि तोफा आणि आता निजामाचा सगळी ताकद कशात होती तर त्याच्या तोफखान्यात होती. कारण त्याने फ्रेंचांकडनं बनवून घेतलेला तोफखाना होता आणि मराठ्यांच्या जवळ मोहिमेवर जाण्यासाठी एकही तोफ नव्हती. त्यांच्या ज्या काय तोफा होत्या त्या किल्ल्यावर. ते एवढं मोठं जड अवडंबर घेऊन घोडदळ धावणार कसं हो? त्याच्यासाठी तोफ हे करण्यासाठी तुम्हाला उंट लागतो, हत्ती लागतो, बैल लागतात. त्यांच्या वेगाने जर तुम्ही धावत राहिला तर ह्या मोहिमा मारताच येणार नाही. ही मराठ्यांची. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांनी घोडदळाला येऊ दिलं, पायदळाला येऊ दिलं. निजाम, खजिना, जनाना सगळं आलं, रसद आली आणि आधीच ते पालखेडला पोचलेले होते. पालखेड कसं आहे माहितीये का? पालखेड तसराळा कसं असतं ना, तसराळ्याचा जो तळ आहे ते पालखेड आहे आणि चारी बाजूनी डोंगर रस्ते आहे, डोंगर कडे आहेत. या डोंगर कड्यांमध्ये मराठ्यांचं सैन्य छानपैकी लपून बसलेलं होतं. त्यांना पूर्ण येऊन दिलं आणि ज्या वेळेला आता उद्या तोफा आणि हत्ती तोफा उडायला असायचे तर ते पार करणार, त्यावेळेला मराठ्यांचं सैन्य नदी तीरावर जाऊन उभं राहिलं आणि त्यांना ओलांडणं दिलं नाही. बरं, त्याच्यासाठी लढणार कोण? कारण तेवढं सैन्य शिल्लकच नव्हतं. बरं, हे पुढचं जे सैन्य आहे ते पुढे निघून गेलं. ते जवळजवळ 14-15 किलोमीटर पुढे गेलं. तिथे गेल्यानंतर यांनी फास आवळला. सगळ्यात शेवट जी होती ती रसद होती, ती रसद मारली. मराठ्यांच्या सैन्याला रसद पुरेशी मिळाली, निजामाला रसद तुटली. जिथे तुम्ही आत गेला का, आजही मराठवाड्यातली पाणी टंचाई हा आपल्याला दर वेळेला ऐकू येणारा प्रश्न आहे. तर अशा वेळेला तिथे मार्च महिन्यामध्ये कितीसं पाणी असेल आणि हे एवढा लवाजमा तिथे पोचल्यानंतर त्यांना पाणी कुठून मिळणार? गोदावरी राहिली 15 किलोमीटरवरती. त्यामुळे ना पाणी नाही, ना धान्य नाही, गुरांना चारा नाही. सगळ्या बाजूनी त्याची उपासमार केली आणि मग मात्र निजाम अवघ्या 4 दिवसात त्याने गुडघे टेकले. एकही लढाई न लढता मिळवलेला, शांतपणे मिळवलेला विजय, अत्यंत संयम आणि अत्यंत अतिव्र मोहीम याच्यामध्ये. आणि म्हणूनच पालखेडची लढाई ही सगळीकडे प्रसिद्ध मोहीम धरली जाते.